नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण राज्यशास्त्राच्या 3 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष. आजच्या तासिकेला आपण राज्यशास्त्राचं 4थं प्रकरण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे सामाजिक व राजकीय चळवळी. पहा मुलांनो, चळवळी हा शब्द काही तुमच्यासाठी नवीन नाहीये. आपण इतिहासामध्ये अनेक चळवळींचा आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. मग अगदी स्वातंत्र्यापूर्वी गांधी युगातल्या जर चळवळीशी आपण पाहिलं तर सविनय कायदेभंग चळवळ असेल, असहकार चळवळ असेल, भारत छोडो चले जाओ चळवळ असेल, बरोबर आहे. किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक चळवळी आपण झालेल्या पाहिल्यात. गोवा मुक्ती चळवळ असेल किंवा मराठवाडा मुक्ती चळवळ असेल, हैदराबाद संस्थान स्वातंत्र्यासाठीची चळवळ असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये वेळोवेळी समाजाकडून चळवळी होत असतात. फक्त सामाजिकच असतात का चळवळी? नाही, सामाजिकही असतात आणि राजकीय पण चळवळी असतात. राजकीय हेतून प्रेरित होऊन राजकीय प्रश्नाभोवती निर्माण झालेल्या, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या चळवळी असतात, त्यांना राजकीय चळवळी म्हणतो. समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी ज्या चळवळी निर्माण होतात त्यांना आपण सामाजिक चळवळी म्हणतो. म्हणजे चळवळ हा शब्द आमच्यासाठी काही नवीन नाहीये. पण चळवळ म्हणजे काय? आम्ही चळवळींचा अभ्यास केलाय, पण चळवळ म्हणजे काय या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. पण परीक्षेमध्ये चळवळ म्हणजे काय 2 गुणांसाठी त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, चळवळ म्हणजे काय असा तरी प्रश्न येतो, किंवा चळवळीची वैशिष्ट्ये लिहा असा तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. टिपा लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा या अंतर्गत या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जातो. पहा, चळवळ म्हणजे नेमकं काय? चळवळ निर्माण होण्यासाठी आधी कुठला तरी एखादा प्रश्न, एखादी समस्या निर्माण व्हावी लागते. म्हणजे आपल्या अवतीभोवती आजूबाजूला दैनंदिन जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या अडचणी माणसाला येतात. समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात, अनेक समस्या येतात. ते अडथळे, समस्या, प्रश्न जे आहेत ते दैनंदिन जीवन आपलं अडचणीत आणू शकतात. आणि म्हणून या समस्यांची, या अडचणींची, प्रश्नांची वेळीच त्यांचं निरसन केलं पाहिजे, त्यांची सोडवणूक केली पाहिजे, बरोबर आहे. ते निकाली काढले पाहिजेत, नाहीतर समाजाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि दैनंदिन जीवन जगणं अवघड होतं. ठीक आहे, यासाठी म्हणून चळवळी निर्माण होतात. मग चळवळी निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा एखादा प्रश्न असावा लागतो. मग प्रश्न कसा? तो सार्वजनिक असावा लागतो, वैयक्तिक नाही. वैयक्तिक कारणासाठी, वैयक्तिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी चळवळी निर्माण होत नाही. जेव्हा एखाद्याचा जो प्रश्न आहे तो अनेकांचा प्रश्न असतो, म्हणजे तशाच प्रकारचे प्रश्न समाजातल्या अनेक लोकांचे असतात, अशा वेळी, म्हणजे जेव्हा प्रश्न हे सार्वजनिक स्वरूपाचे असतात, अशा वेळी त्या प्रश्नाच्या भोवती चळवळ निर्माण होते, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी. म्हणजे चळवळ ही एका प्रश्नाभोवती निर्माण होते, सार्वजनिक समस्येच्या संदर्भामध्ये सार्वजनिक हित समोर ठेवून निर्माण होते. मग त्याच्यासाठी, चळवळीसाठी जनतेचा पाठिंबा हवा असतो, जनतेचा सक्रिय सहभाग त्या चळवळीमध्ये आवश्यक असतो. कारण जनतेच्या पाठिंब्याशिवाय, जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय चळवळ होऊ शकत नाही. कारण चळवळ कुणासाठी आहे? जनतेसाठी आहे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. मग जो प्रश्न, त्याच्या भोवती चळवळ निर्माण झाली आहे, तो प्रश्न जनतेला आपला असा वाटला पाहिजे ना. त्याच्याशिवाय जनता तो प्रश्न सोडवण्यासाठी त्या चळवळीचा भाग बनणार नाही, त्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेणार नाही. म्हणून सार्वजनिक प्रश्नाची निर्मिती, प्रश्नाच्या भोवती जनतेचा सक्रिय सहभाग, त्यातून कृती कराव्या लागतात. चळवळ करायची म्हणजे, बरोबर आहे, नुसती तोंडी चळवळ होते का? नाही. म्हणजे जनतेचा सहभाग, जनतेचा पाठिंबा, जनतेचा सक्रिय सहभाग
सामूहिक कृती आणि चळवळीसाठी संघटनेची निर्मिती फार महत्वाची असते. कारण संघटन जर नसेल, संघटन में शक्ती है, संघटनेमध्ये शक्ती असते. एकाने म्हणण्यापेक्षा अनेकांनी जर एक गोष्ट म्हणाली तर त्याचा प्रभाव पुढच्यापर्यंत जास्त वेगाने होतो. आपल्याला माहिती आहे, नेहमीचा अनुभव आहे. म्हणून चळवळ ही संघटित रूपामध्ये असली पाहिजे. त्यासाठी संघटन निर्माण होतं. म्हणजे त्या प्रश्नाचा, त्या मुद्द्याचा, त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी, तो प्रश्न लावून धरण्यासाठी, ठीक आहे, समोरच्यावर जे करते धरते आहेत, जे धोरण ठरवतात, निर्णय घेतात, त्यांच्यावरती दबाव आणण्यासाठी. म्हणून संघटनेची आवश्यकता असते. म्हणजे बघा, चळवळ म्हणजे काय? एखादा सार्वजनिक हिताचा प्रश्न, त्याच्या भोवती लोकांचं संघटन, जनतेचा सक्रिय सहभाग, जनतेचा त्याच्यासाठी पाठिंबा, सामूहिक कृती, संघटना निर्माण झाली. पण त्या संघटनेला नेतृत्व पण पाहिजे असतं. जर संघटनेला खंबीर नेतृत्व नसेल तर चळवळ भरकटू शकते. संघटनेच्या मार्फत ज्या पद्धतीनं लवकरात लवकर प्रश्नांची सोडवणूक व्हावी, त्या पद्धतीने त्या प्रश्नांची सोडवणूक होईलच असं सांगता येत नाही. म्हणजे त्या चळवळीचं यश हे त्या संघटनेला, ज्या चळवळीसाठी ते संघटन निर्माण झालेलं आहे, त्या संघटनेला जे खंबीर नेतृत्व लाभलेलं आहे त्याच्यावर अवलंबून असतं. कारण हे जे खंबीर नेतृत्व आहे त्या संघटनेला लाभलेलं, ती चळवळ पुढे नेण्यासाठी, त्या चळवळीचा कार्यक्रम ठरवण्यासाठी, त्या चळवळीची उद्दिष्ट ठरवण्यासाठी, त्या चळवळीचा आंदोलन करण्यासाठीचा आंदोलनात्मक पवित्रा कसा असावा, नाहीतर वाईट पण वळण लागू शकतं ना चळवळीला. म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी त्या चळवळीला खंबीर अशा नेतृत्वाची पण गरज असते. बघा, चळवळ कशी निर्माण होते? चळवळ म्हणजे नेमकं काय? तर चळवळ म्हणजे या ठिकाणी आपण 6 मुद्दे केलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न जर चळवळ म्हणजे काय किंवा चळवळीची वैशिष्ट्ये या स्वरूपात विचारला गेला तर अशा 6 मुद्द्यांच्या स्वरूपातच आपल्याला त्याचं उत्तर लिहावं लागतं. सामूहिक कृती आणि अनेक लोकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. हे पहिलं वैशिष्ट्य आहे कोणत्याही चळवळीचं. त्यानंतर विशिष्ट प्रश्नाभोवती हे संघटन निर्माण झालेलं असतं. मग प्रदूषणाचा प्रश्न असेल किंवा लोकसंख्या वाढीचा प्रश्न असेल किंवा पर्यावरणाचा ढासळणारा समतोल आहे त्याचा प्रश्न असेल, भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल किंवा इतर कोणत्याही बेरोजगारीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नाच्या भोवती ही चळवळ उभी राहू शकते. म्हणजे कुठला तरी विशिष्ट असा एक प्रश्न हा त्या चळवळीमध्ये प्रमुख असतो. ठीक आहे, निश्चित असा सार्वजनिक हेतू असावा लागतो की आम्हाला चळवळीच्या मार्फत नेमकं काय सिद्ध करायचं आहे, नेमकं प्राप्त काय करायचं आहे, हा सार्वजनिक हेतू पाहिजे. सार्वजनिक आहे, वैयक्तिक नाही. त्याच्यातून वैयक्तिक फायदा होईल हा पाहणं हेतू नसतो, तर सार्वजनिक हित पाहिलं जातं. त्यानंतर चळवळीला खंबीर अशा नेतृत्वाची गरज असते. पहा मुलांनो, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे यातला. याच्यावरती 2 गुणांसाठी चुकी बरोबर या प्रश्नाच्या अंतर्गत विधान विचारलं जातं. विधान कसं विचारलं जातं? कोणत्याही चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते किंवा नसते. कधी असं विधान येतं चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते, किंवा असंही विधान येऊ शकतं चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. बघा, जर विधान असं आलं चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते तर वरील विधान बरोबर आहे. खंबीर नेतृत्वाची नितांत गरज असते. खंबीर नेतृत्वाशिवाय ती चळवळ यशस्वी होऊ शकत नाही, इतकी गरज आहे चळवळीला खंबीर नेतृत्वाची. आणि जर असं विधान आलं चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते तर वरील विधान चूक आहे हे लिहायला विसरायचं नाही आणि त्याचं स्पष्टीकरण पण करायचं 2 ते 3 मुद्द्यांमध्ये. स्पष्टीकरण काय? खंबीर नेतृत्वाची गरज का असते? असते आलं आणि नसते आलं तरी पण स्पष्टीकरणाचे मुद्दे हेच ठेवायचे तिने. का गरज आहे खंबीर नेतृत्वाची कोणत्याही चळवळीला? त्यामुळे चळवळ क्रियाशील राहते, ती मृतवत होत नाही, त्यात धरसोडपणा होत नाही,
पाठपुरावा केला जातो चळवळीच्या खंबीर नेतृत्वाच्या माध्यमातून, त्यांच्या पुढाकाराने. पुढं चळवळ सुरू करण्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे, उद्दिष्ट आहे, आंदोलनात्मक पवित्र आहे आणि चळवळ कशी पुढे न्यायची, कशी पुढे रेटायची, त्याच्या यशापर्यंत कशी ती जिवंत ठेवायची, त्यासाठीचा जो कार्यक्रम आखावा लागतो ना चळवळीला, आधी नियोजन करावं लागतं की आमची चळवळ नेमकी कोणत्या मार्गाने जाणार आहे, कशा कशा पद्धतीने आम्हाला आमचा प्रश्न जिवंत ठेवायचा आहे तो सुटेपर्यंत. त्याविषयी निर्णय कोण घेतं? खंबीर नेतृत्व घेतं, बरोबर आहे. त्याचं सगळेजण ऐकतात कारण त्याला नेता मानलेलं असतं, म्हणून त्याचा निर्णय हा अत्यंत महत्वपूर्ण ठरत असतो. आणि त्यानंतर पाठपुरावा करता येतो सतत, चळवळ विस्कळीत होत नाही, बरोबर आहे. कारण खंबीर नेतृत्व सतत काय करत असतं? पाठपुरावा करत असतं. त्यात धरसोडपणा नसतो, त्याची तीव्रता कमी होऊ देत नाही, त्याचा प्रभाव कमी होऊ देत नाही आणि सतत सरकारकडं चळवळीच्या मार्फत हे खंबीर नेतृत्व आपल्या प्रश्नासाठी, समस्येसाठी, ते सोडवण्यासाठी, त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करीत असतं. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. म्हणजे हा मुद्दा पण आहे. आणि ABC हे जे उपमुद्दे केलेले आहेत ते चुकी बरोबरच्या विधानाच्या स्पष्टीकरणाचे हे मुद्दे आहेत. चळवळीच्या संघटना असतात, हा परत एक प्रमुख मुद्दा. चळवळ म्हणजे काय किंवा चळवळीच्या वैशिष्ट्यांचा. संघटनेमध्ये शक्ती असते, त्याच्यामुळं त्या संघटनेच्या मार्फत, संघटित प्रयत्नाच्या मार्फत सरकारवर, सत्ताधाऱ्यांवर दबाव आणून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेता येते. म्हणून चळवळीच्या संघटना असतात. आणि जनतेचा पाठिंबा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण चळवळी कोणाच्या निर्माण झालेल्या असतात? जनतेकडूनच निर्माण झालेल्या असतात. कोणासाठी? जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी. म्हणून जी चळवळ उभी आहे त्या चळवळीचा हेतू कसा असला पाहिजे? सार्वजनिक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा. एखाद्याच्या दुसऱ्याच्या खाजगी वैयक्तिक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा तो प्रश्न नसतो, बरोबर आहे. सार्वजनिक हित असतं त्याच्या पाठीमागं. ही चळवळ माझ्यासाठी आहे, माझा आहे हा प्रश्न, या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे असं जनतेला वाटलं पाहिजे, तरच जनता सक्रिय सहभागी त्याच्यामध्ये होत असते, आपला सहभाग नोंदवत असते आणि त्या चळवळीला यश येतं त्याच्यामुळं. म्हणजे चळवळ म्हणजे काय किंवा चळवळीची ही सगळी वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला चळवळ म्हणजे काय किंवा चळवळीची वैशिष्ट्ये असा प्रश्न विचारल्यानंतर लिहावी लागतात. तो समजून घ्या. पुढं मग चळवळी का निर्माण होतात असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. आपल्या पुस्तकामध्ये मुद्दा दिलाय, चळवळी का, कशासाठी, चळवळींची आवश्यकता का असते. कारण आपण पाहतो राजकीय पक्ष निर्माण झालेले असतात, आपल्या अवतीभोवती अनेक राजकीय पक्ष, राष्ट्रीय स्तरावरचे, प्रादेशिक स्तरावरचे राजकीय पक्ष असतात. मग राजकीय पक्षांचा कार्यक्रमच असतो ना. राजकीय पक्ष घोषणा करतात, आपले जाहीरनामे प्रसिद्ध करतात आणि ते जाहीरनामे असतील, त्यांचा कार्यक्रम असेल, निवडणुकीचा कार्यक्रम असेल किंवा त्यांच्या घोषणा असतील, घोषणापत्र असतील, त्याच्यामध्ये मग शेतकरी, उद्योजक, महिला वर्ग किंवा बालकांसाठी, वृद्धांसाठी, अनेक क्षेत्रातल्या लोकांसाठी आम्ही कशा प्रकारची धोरणं आखू इच्छितोय, त्यांच्या विकासासाठी आम्ही कशी भूमिका घेऊ इच्छितोय, या संदर्भामध्ये त्यांच्या घोषणापत्रामध्ये, जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. आणि सत्ता प्राप्त झाल्यानंतर ते धोरणं आखून, निर्णय घेऊन त्या संदर्भात विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकत पण असतात. मग चळवळी का कराव्या लागतात लोकशाहीमध्ये? बरोबर आहे, चळवळी याच्यासाठी कराव्या लागतात मुलांनो, सगळ्याच प्रश्नावरती सरकार सारख्या पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकत नाही. कधी कधी राज्यकारभार करताना काही गोष्टींकडे अनावधानानं लक्ष पण देता येत नाही, बरोबर आहे. अनेक मर्यादा असतात सरकारच्या राज्यकारभाराला सुद्धा, ठीक आहे. आणि त्यामुळं आणि वेळोवेळी प्रश्न निर्माण होतात ना नव्याने, बरोबर आहे. सगळे प्रश्न आधी निर्माण झालेले असतात का? नाही. जीवन जगत असताना अनेक प्रश्नांची निर्मिती होत असते. काळानुसार सुद्धा प्रश्नांचं स्वरूप बदलत असतं, प्रश्नांची नव्याने निर्मिती होत असते आणि त्यामुळं चळवळी कराव्या लागतात. मग एखादा प्रश्न आहे, त्या एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चळवळीच्या माध्यमातून पाठपुरावा करता येतो सामान्य माणसांना, सामान्य लोकांना. तुमच्या माझ्यासारख्या जे प्रश्न पडतात दैनंदिन जीवन जगत असताना, त्याच्यापैकी एखाद्या प्रश्नावरती लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाच्या भोवती, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी
चळवळ करावी लागते. जे जे प्रयत्न केले जातात त्यालाच काय म्हटलं जातं? चळवळ म्हटलं जातं. बरोबर आहे. त्यानंतर शासनावर त्या संदर्भात विचार करण्यासाठी, कृती करण्यासाठी दबावही आणता येतो चळवळीच्या माध्यमातून. कारण चळवळीमध्ये प्रयत्न कसे असतात? संघटित असतात. एखाद्या दुसऱ्याचे ते प्रयत्न नसतात. अनेक लोक संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेले असतात आणि प्रभावी पद्धतीने आपली भूमिका मांडतात, सतत पाठपुरावा करतात. त्यामुळं निर्णय घेण्यासाठी, त्या संदर्भात कृती करण्यासाठी, त्या समस्येचा विचार करण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी, धोरण आखण्यासाठी शासनाला विचार करणं क्रमप्राप्त होतं, करावाच लागतो. कारण सतत पाठपुरावा केला जातो आणि शासनावर त्या संदर्भात कृती करण्यासाठी दबावही आणला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर एखाद्या समस्येच्या संदर्भात जनमत तयार करता येतं. अगदी सुरुवातीलाच एखाद्या चळवळीमध्ये लाखो लोक असतात का? नाही. थेंबे थेंबे तळे साचे. जेव्हा ती चळवळ, त्या चळवळीने ज्या प्रश्नाच्या भोवती ही चळवळ निर्माण झालेली आहे, तो प्रश्न तर माझा पण आहे असं अनेक लोकांना वाटायला लागतं. त्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे असं लोकांना वाटायला लागतं. तेव्हा हळूहळू जनमत तयार होतं त्या प्रश्नाच्या भोवती, समस्येच्या भोवती. आणि जनमत तयार झालं की जनमताचा या चळवळीच्या मार्फत, त्या चळवळीने निर्माण केलेल्या संघटनेच्या मार्फत सरकारवर दबाव आणून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करायला मदत होत असते. आणि होतं काय मग? सार्वजनिक जे प्रश्न आहेत, सरकारने ज्याच्यावर विचार केला नाही किंवा सरकारला विचार करता आला नाही, असे प्रश्न चर्चेत येतात. ठीक आहे. आणि शासनाला त्या प्रश्नांची मग त्यानंतर दखल घ्यावीच लागते. कारण जनमताचा दबावच असा असतो की त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं सरकारला परवडणारं नसतं, ते योग्य ठरणारं नसतं सर्वार्थाने, अगदी सर्वार्थाने. म्हणून प्रश्नाच्या संदर्भात चळवळीचे जे नेते असतात, जे कार्यकर्ते असतात, ते संपूर्ण माहिती काढतच असतात. ही चळवळ कशासाठी आहे, त्या चळवळीचा हेतू काय आहे, त्या चळवळीचं उद्दिष्ट काय आहे, किंवा ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी काय भूमिका घ्यावी लागणार आहे, ती समस्या सोडवण्यासाठी काय निर्णय घ्यावे लागणार आहेत, उपाययोजना काय कराव्या लागणार आहेत, हे सगळं त्या चळवळीचे नेते आणि कार्यकर्ते माहिती सगळी गोळा करणं आणि ती शासनाला पुरवण्याचं काम करीतच असतात. त्यामुळे शासनाचं काम ही नेते मंडळी आणि कार्यकर्ते मंडळी चळवळीची सोपं करतात. कारण त्यांनी जी माहिती मिळवलेली आहे, त्यांनी ज्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये सगळं संकलन केलेलं आहे, ते संकलन, ती माहिती त्याच्या आधारावर पुढं धोरण ठरवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी काय होत असते? मदत होत असते आणि प्रश्न मार्गी लागत असतात. म्हणून लोकशाहीत चळवळींचं खूप महत्व आहे. याच्यावरती स्पेशल प्रश्न विचारला जातो, चळवळी का? लोकशाहीमध्ये चळवळीला महत्व का असते? हा प्रश्न या मुद्द्यावरती विचारला जातो 2 गुणांसाठी. आपल्याला या उपमुद्द्यांच्या अनुषंगाने त्याचं उत्तर लिहिता येतं की लोकशाहीत चळवळी का महत्वाच्या असतात. लोकांचं राज्य असूनही, लोकांचं राज्य असतं तरी समस्या निर्माण होत नाही, तसं थोडंच आहे. म्हणून तर चळवळी कराव्या लागतात ना, बरोबर आहे. म्हणून लोकशाहीत चळवळीचं खूप महत्व आहे. फक्त लोकशाहीतल्या चळवळींना सामूहिक कृतीला फार महत्व असतं आणि राईट टू प्रोटेस्ट आहे, चळवळ करण्याचा अधिकार आहे, पण तो अत्यंत संयमाने आणि जबाबदारीने लोकांनी त्याचा वापर करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकच वेळी सरकारने एखादी धोरण आखावं, एखादी निर्णय घ्यावा आणि केवळ विरोधासाठी विरोध म्हणून त्याच्या विरोधात चळवळ निर्माण करावी, असं जर चित्र असेल तर लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत घातक असं आहे, बरोबर आहे. म्हणून या चळवळ करण्याच्या अधिकाराचा आपण संयमाने आणि जबाबदारीने देशातल्या लोकांनी वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. मग आतापर्यंत आमच्या भारतामध्ये स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा अनेकानेक चळवळी अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यापैकी काही चळवळींचा, प्रमुख अशा चळवळींचा आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख आलेला आहे. मग त्यातली पहिली चळवळ दिली पुस्तकामध्ये आदिवासी चळवळ. पहा, देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये जंगल संपत्तीवर जो पूर्वी आदिवासींचा हक्क होता, कारण आदिवासी लोक राहतात कुठं? जंगलामध्ये, डोंगर दऱ्या यांच्या आश्रयाने जंगलामध्ये राहणारे हे आदिवासी लोक.
जंगलामधून मिळणाऱ्या जंगल संपत्तीवरती त्यांची गुजराण होत असते. त्यांच्या उदरनिर्वाहाचं तेच तर माध्यम आणि साधन असतं. पण ब्रिटिशांच्या काळामध्ये जंगल कायदा करण्यात आला आणि जंगलावरती ज्यांची गुजराण होती अशा आदिवासी बांधवांचा जंगलांवरचा हक्क डावलण्यात आला. जंगल सरकारच्या ताब्यात घेण्यात आले आणि तेव्हापासून आदिवासी लोकांनी, कारण भारतामध्ये खूप मोठा जंगल प्रदेश आहे, डोंगराळ भाग आहे, गिरीकंदरी या डोंगराळ भागात किंवा या जंगलांच्या आश्रयाने राहणारे अनेक आदिवासी आहेत, शेकडो आदिवासी जमाती आहेत आणि या आदिवासींनी सरकारच्या या धोरणाच्या विरोधात चळवळ केली. भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतातही आदिवासी लोक आपल्या हक्कासाठी, अधिकाराच्या प्राप्तीसाठी चळवळ करताना आपल्याला दिसतात. त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक सरकारने करावी या दृष्टिकोनातून सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून चळवळी करताना आपल्याला दिसतात. आपल्या पुस्तकात दिलेल्या आहेत काही आदिवासी जमाती, ज्या जमातींनी चळवळी जिवंत ठेवलेल्या आहेत आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी. त्यात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर आहे. छोटा नागपूर भागात, छोटा नागपूर भागामध्ये कोलाम नावाची आदिवासी जमात आहे. ओरिसाच्या भागामध्ये गोंड ही आदिवासी जमात आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर जंगलमय भाग आहे, पर्वतमय डोंगराळ भाग आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं भिल्ल, रामोशी, कोळी अशा आदिवासी जमाती आहेत महाराष्ट्रात. तर बिहारमध्ये संथाळ आणि मुंडा या आदिवासी जमाती आहेत. यांनी आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, आपल्या मागण्यांसाठी चळवळी केलेल्या आपल्याला दिसून येतात. यांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. मग ब्रिटिशांच्या काळातले असो की आजच्या काळातली ही आदिवासी चळवळ असो, त्या 3 प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? एक तर वनांवरील त्यांचा अधिकार मान्य करावा, पूर्वीप्रमाणेच वन हे त्यांच्या जे उदरनिर्वाहाचं माध्यम होतं, साधन होतं, पूर्वीप्रमाणेच त्यांच्या उदरनिर्वाहाचं ते साधन बनावं. दुसरी मागणी आहे वनसंपत्ती गोळा करण्याचा अधिकार. वनोत्पादन, वनातून मिळणारी उत्पादने गोळा करण्याचा अधिकार. जे वनामध्ये लाकूड असतं, सरपण, जाळण, इंधन, त्यासोबत फुलं, फळं किंवा लाख, मध, डिंक ही सगळी संपत्ती वनातूनच तर मिळते ना. ती वनसंपत्ती किंवा वनोत्पादन गोळा करण्याचा त्यांना पूर्वी जसा अधिकार होता तसा अधिकार प्राप्त व्हावा, सरकारने तो मान्य करावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यानंतर वनामध्ये जी जमीन आहे त्या वनातील जमिनीवर लागवड करण्याचा, शेती करण्याचा त्यांना अधिकार प्राप्त व्हावा. अशा आदिवासी चळवळीच्या काही मागण्या आहेत मुलांनो. आणि त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ठिकठिकाणच्या भारताच्या विविध प्रदेशातल्या आदिवासी जमाती या चळवळी करीत असतात. यानंतरची प्रमुख अशी चळवळ आपल्या पुस्तकात दिलेली आहे, ती म्हणजे शेतकरी चळवळ. ब्रिटिश काळापासूनच शेतकरी चळवळींना प्रारंभ झालेला आहे. कारण ब्रिटिशांच्या काळात शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होऊ लागलेला होता. त्यांची शेतसारा वसूल करण्याची पद्धत सुद्धा कशी होती, अत्यंत अन्यायकारक अशी होती. त्यांचं कोणतंच धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताचं असं नव्हतं. शेतकऱ्यांच्या हिताकडं या परक्या राजवटींनी लक्ष दिलेलंच नव्हतं. आणि त्यामुळे आपण पाहतो बारडोली आंदोलन असेल, चंपारण्याचा सत्याग्रह असेल, असे विविध भागामध्ये ही आंदोलनं आणि चळवळी ब्रिटिशांच्या काळामध्ये झाल्या.
मग महात्मा फुले किंवा महादेव गोविंद रानडे, महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांनी चळवळी केलेल्या आपल्याला दिसून येतात. भारत स्वतंत्र झाला. 1960च्या दशकामध्ये भारतात हरित क्रांती झाली. डॉक्टर M.S. स्वामीनाथन मागच्या वर्षी आपण अभ्यासलेलं आहे. 2 क्रांत्या झाल्या 1960च्या दशकात. एक हरित क्रांती आणि एक धवल क्रांती, दुग्ध क्रांती, श्वेत क्रांती. डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे या हरित क्रांतीचे जनक. हरित क्रांती म्हणजे सुधारित पद्धतीनं शेती करणं. मग सुधारित बी बियाणांचा वापर असेल किंवा खतांचा वापर असेल किंवा सिंचनाच्या सुधारित पद्धतींचा अवलंब असेल, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पीक देणारी बी बियाणं असेल, HYU हाय यील्डिंग व्हरायटी ऑफ सीड्स यांचा अवलंब करून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न हरित क्रांतीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. हा प्रयत्न खूप चांगला होता मुलांनो. पण झालं काय, या हरित क्रांतीचा फायदा म्हणावा तसा अल्पभूधारकांना, गरीब शेतकऱ्यांना झाला नाही. ज्यांच्याकडे कमी जमीन आहे त्यांना झाला नाही. या हरित क्रांतीचा फायदा बड्या शेतकऱ्यांना, जमीनदारांनाच झाला आणि त्यामुळे गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी अशी दरी वाढत गेली. बरोबर आहे. आणि त्यामुळं हे जे गरीब शेतकरी आहेत, ज्यांना या हरित क्रांतीचा व्हावा तसा फायदा झाला नाही, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी, त्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वयंपूर्ण होण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी चळवळ करायला सुरुवात केली, आंदोलन करायला सुरुवात केली. आपल्या मागण्यांसाठी, आपली स्थिती सुधारण्यासाठी सरकारने आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणून. मग या शेतकरी चळवळीच्या काय मागण्या आहेत, या आंदोलकांच्या काय मागण्या आहेत, तर त्यांची प्रमुख मागणी शेतकरी चळवळीमधली, याच्यावरती संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा मुलांना. शेतकरी चळवळीच्या मागण्या 2 गुणांसाठी. काय आहेत शेतकरी चळवळीच्या मागण्या? मग किसान सभा असेल की स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, त्यांच्या काही मागण्या आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळावा ही प्रमुख मागणी आहे. त्याच्यातील अस्थिरता कमी व्हावी किमतीमधील. त्यानंतर शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त व्हावा. त्यामुळे उद्योगधंद्यांच्या विकासासाठी सरकार जे काही धोरण आखतं, ज्या सोयी सवलती देतं, त्यामुळे उद्योगधंद्यांचा विकास होतो ना. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांकडे आणि शेतीकडे पण पाहिलं जावं. शेती हा पण एक उद्योग आहे, या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी सोयी सुविधा सवलती देण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी चळवळीची आहे. तिसरं आहे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यात याव्यात. ज्या काही प्रमाणात मान्य करण्यात आलेल्या आहेत त्या सर्वस्वी मान्य करण्यात याव्यात. थोडक्या प्रमाणात नाही. सर्वस्वी जर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करण्यात आल्या तर खऱ्या अर्थाने गरीब पण शेतकऱ्याचा, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा पण विकास होणार आहे, फायदा होणार आहे, त्यांचं पण कल्याण होणार आहे अशी भूमिका शेतकरी चळवळीची आहे. त्यामुळं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सगळ्याच्या सगळ्याच मान्य करण्यात याव्यात अशी ते मागणी करतात. त्याच्या पुढे कर्जमाफी आणि कर्जमुक्ती करण्यात यावी. आणि संपूर्ण देशासाठी एकच राष्ट्रीय शेतीचं धोरण आखून ते अंमलात आणण्यात यावं.
म्हणजे कुठल्या शेतकऱ्यांना काही सवलती एक्स्ट्रा मिळतात आणि कुठल्या शेतकऱ्यांना सवलती मिळत नाहीत, असा जो विरोधाभास आहे, अशी जी स्थिती आहे ती नष्ट व्हावी. संपूर्ण देशासाठीच्या शेतकऱ्यांसाठी एकच राष्ट्रीय शेतीविषयक धोरण आखून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, ते प्रत्यक्षात उतरवावं, अशा काही मागण्या या शेतकरी चळवळीच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर पहा मुलांनो, शेतकरी चळवळ याच्यावरती 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, टिपालेखामध्ये किंवा संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. शेतकरी चळवळीच्या मागण्या. लक्षात येत आहे? ठीक आहे. आणखी काही चळवळी आहेत आपल्या भारतामध्ये झालेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळी, त्या संदर्भामध्ये आपण पुढच्या तासिकेला माहिती पाहूया. हॅव अ नाईस डे.